मानाचा मुजरा असेल. आतमध्ये येणारा शरीराचा वेध, जास्तीत जास्त चेंडू मात्र यावेळेला शरीराचा वेध घेतला गेलाय. मोठी दुखापत न हो हीच ईश्वरचरणी धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 43 रन्स. 43 या धावसंख्येवर 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला. शेवटचा आणि अंतिम षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. शिवनेरी चषक 2021चा हा शानदार सोहळा आजचा सलग दुसरा दिवस या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. आलेले आमचे लाडके क्रिकेट रसिक यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या क्रीडा नगरीमध्ये. सुंदर अशा वातावरणात, निसर्गरम्य अशा वातावरणात ही स्पर्धा अवकाळी पावसाने खूप झोडपलं गेलं होतं, परंतु आयोजकांची जिद्द, खरोखरच या जिद्दीला सलाम असेल.
त्याने मात्र कोणत्याही प्रकारची डेट पोस्टपोन न करता मात्र त्याच डेटला मात्र एक स्पर्धेचं नियोजन केलं गेलं आणि खूप सुंदर स्पर्धा कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं. अनुपदादा पाटील यांच्या उपस्थितीने 4 चांद लागले गेले या स्पर्धेला आणि तिथून मात्र स्पर्धेचा उद्घाटन समारंभ सोहळा पार पाडला गेला. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 43 रन्स, 43 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. गोलंदाज शेवटचा आणि अंतिम हाताळण्यासाठी परेश. अप्रतिम गुड डिलिव्हरी, सुरेख पद्धतीने हा चेंडू सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलाय ते फलंदाजाला आणि यावेळेला फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतत असताना आपण पाहू शकतात बॅक टू द डगआउट. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 43 रन्स. प्रथम फलंदाजी करताना अमरदीप क्रीडा मंडळ जलसार हा संघ पाहायला मिळतोय. प्रवीण भोईर यांनी मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं. अर्थातच अमरदीप स्टार जलसार हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय 2 हात करताना. सुशोभित असं मैदान, खूप चांगल्या प्रकारचं मैदान मेंटेन केलं गेलं. प्रत्येक खेळाडूची इच्छा असते की मी चांगल्या मैदानात खेळावं आणि ते इच्छा मात्र पूर्ण होत असताना प्रत्येक खेळाडूची आपण पाहू शकतायत याच मैदानात उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी यावेळेला ऑन साईडला आपण पाहतो मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. पिंकेश पुढे सरसावतोय, तत्पूर्वी फंबलिंग होत आहेत आणि 2 धावा काही रोखू शकणार नाहीयेत. दुहेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर 45 या धावसंख्येवर 45 धावा फलकावर पाहायला मिळतात. चेंडू फेकून झाले आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झालाय. 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 45 धावा या फलकावर आपण पाहू शकतात. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं. परेश शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन येतोय डेथ ओव्हरमध्ये. स्लॉक ओव्हर ज्याला म्हटलं जातं आणि खऱ्या अर्थानं ग्रामीण भाषेत म्हणायचं झालं तर हाणामारीचं षटक. अप्रतिम खोलवर चेंडू होता ऑन साईडला, एकदम निश्चित स्वरूपात पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, फेकेपर्यंत चेंडूला उचलेपर्यंत यावेळेला 2 धावा येऊ शकतील का तर आपण पाहू शकताय. धावांची गतीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 46 धावा. विकेट गिरता हुआ और एक सदाबहार गीत आता हुआ. धावांची गती 46 रन, 46 धावा. पहिल्या डावामध्ये आतापर्यंत चेंडू जर आपण पाहिले तर बंटी आम्हाला दर्शवतात की चेंडू फेकून झालेत 3. त्यावेळेला आपण पाहतोय एक धाव निश्चित स्वरूपात षडंपूलचा फटका मिसटामिक झाला होता. एकच धावेवर दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे, परंतु फलंदाज या ठिकाणी पुन्हा एकदा सॅक्रिफाईस करण्यासाठी संजयला यावेळेला भाग पाडलं गेलंय आणि फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन मध्ये येत असताना एक मोठी अपेक्षा आहे. जर या फलंदाजाच्या बॅटमधून जर मोठ्या धावा आल्या, 1 ते 2 मोठे फटके आले तर कदाचित यावेळेला आपण पाहतो की धावा खूप मोठ्या प्रमाणात वाढल्या जातील. प्रदीप जो स्ट्राईक एंडकडे पाहायला मिळतोय. थँक्यू विजय, धन्यवाद तन्मेश. 47 धावा फलकावर पाहायला मिळतात. 47. प्रथम फलंदाजी करताना अमरदीप क्रीडा मंडळ जलसार. ऑन साईडला प्रदीपचा हा फटका पाहायला मिळतोय. यासाठीच केला होता अट्टहास की
मात्र 5व्या चेंडूवर चौकार यावा. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर एकंदरीत पाहायला मिळते 51 रन 51 धावा. म्हणून दोन फलंदाजाला सॅक्रिफाईस करण्यासाठी भाग पाडलं होतं. हे त्यांचं मनोबल, यावेळेला आत्मविश्वास या ठिकाणी पाहायला मिळतो मिस्टर प्रदीप या फलंदाजाचा. आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आता मात्र यावेळेला चौकार आला. लेंथ थोडीशी मात्र यावेळेला खराब होती. अप्रतिम फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता प्रदीप शेवटच्या चेंडूवर. आणि पहिला डाव समाप्तवर झालेला आहे आणि 51 धावा 52 धावांचं लक्ष्य समोर ठेवलं गेलंय. ते जय अमरदीप क्रीडा मंडळ जलसार संघाने अमरदीप स्टार जलसार या संघासमोर. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. क्षेत्ररक्षण लगेच त्वरित सजवून घ्या. वेळेची दिरंगाई न करताना स्पीडअप करा गेम. या आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. Richard. थँक्यू डीजो, थँक्यू. चला दोन फलंदाज लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. चला श्रेयस 11 खार्डी संघाचा कर्णधार आणि शिवनेरी संघाचा कर्णधार टॉस करण्यासाठी या. श्रेयस 11 खार्डी वर्सेस आपण पाहणार आहोत ज्या दोन संघांमध्ये एका साईडला शिवनेरी हा संघ आपण पाहणार आहोत. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. चला दोन फलंदाज मैदानाचा ताबा घ्या. वेळेची दिरंगाई न करताना. लाडके मायबाप प्रेक्षक वर्ग या स्पर्धेला वळाले, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. या क्रिकेटच्या क्रीडा नगरीमध्ये ऐतिहासिक मैदान आपण पाहतो शिवनेरी चषक 2021. खूप मोठ्या प्रमाणात मोठ्या संख्येने मात्र प्रेक्षक वर्ग आज पुन्हा एकदा आवर्जून उपस्थित राहिलेत. आणि उद्याच्या दिवसात पुन्हा एकदा मात्र क्रिकेटचा महासंग्राम आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळेल. एका साईडला संघ आपल्याला पाहायला मिळतील उद्याच्या दिवसामध्ये. आदरणीय सन्माननीय प्रकाश जी भोईर, मी विनंती करेन की सर आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल कॉइन स्पिन केला जाईल. टॉस करण्यासाठी मी प्रकाश जी भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. स्टार्ट ऑफ द मॅच. पहिलं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज गोलंदाजी मार्कवर तयार पाहायला मिळतो मिस्टर अनिल. फलंदाज आहे पिंकेश आणि प्रवीण. ही सलामीची बिनीची आघाडीची जोडी पाहायला मिळते. टॉस त्या ठिकाणी केला जाईल. अप्रतिम पहिला चेंडू ऑफ तुमच्या बाहेर चेंडूला पिच केला गेला होता. तिथून मात्र थर्ड मॅनच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट. यावेळेला स्ट्रोक खेळायला हवा होता असं चेक करत असताना पाहायला मिळतोय फलंदाज पिंकेश. पिंकेश या खेळाडूकडे सुद्धा तेवढं कॅलिबर आहे. अपॉर्च्युनिटी आहे आता मात्र खेळण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर शॉट खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू आणि फळीचा व्यवस्थित समन्वय होत नाहीये. आणि चेंडू जर आपण पाहिले तर दोन चेंडूचा एकंदरीत खेळ होत असताना संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. कारण एका साईडला जर आपण पाहिलं तर अनिलकडे एक्सपिरियन्स आहे आणि फलंदाज पिंकेशचा खेळ मात्र त्यांनी पाहिलाय जवळून. आणि त्याकरता आपण पाहतो ऑफस्टूमच्या बाहेर चेंडूला वारंवार पिच करतायत. यावेळेला अप्रतिम वीरेंद्र सेहवाग कॉपीबुक स्टाईल मध्ये चेंडूला यावेळेला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळला गेला. चेंडू सीमा रेषा पार. वन बाउंड चौकार. गार्गी 11 स्टँडला सलामी देताना आमच्या लाडक्या प्रेक्षक राजांना. टप्पा पडल्यानंतर ज्या अनुषंगाने बॅटचं एलिव्हेशन होतं लाजवाब. यावेळेला ऑन साइडला पुन्हा एकदा दमदार. मी म्हटलं होतं ॲबिलिटी आहे
कॅलिबर आहे या खेळाडूकडे. ओरपी चेंडूला थारा नाहीये, सरळ चेंडूला फेकून दिलंय. 6 धावांकरता स्पेक्टॅक्युलर. थँक्यू तुझा. 4 चेंडूंमागे 2 खणखणीत षटकार पिंकेशच्या बॅटमधून आपण पाहतोय. जबरदस्त यावेळेला खेळ साकारला जातोय आतापर्यंत पिंकेशच्या बॅटमधून. सुपर पूर्णपणे अडचणीत आणलंय ते गोलंदाज अनिल. या गोलंदाजाला 4 चेंडूच्या समाप्तीनंतर उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज पिंकेश आणि एका साईडला प्रवीण घरात. षटक क्रमांक पहिला पॉवर प्लेचं बंधन आहे आणि फर्स्ट पॉवर प्ले इन प्रोग्रेस. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते. बंटी आम्हाला दर्शवत आहेत की 10 धावा 10 रन्स. यावेळेला शफल झालेत आणि एक रिस्क घेण्याचा प्रयत्न केला गेला. फलंदाज या ठिकाणी बाद होताना आपण पाहू शकतायत. जणू काय हे मात्र बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला गेला होता. सुरेख चेंडू यावेळेला आपण पाहू शकलात. कारण अनिलचं मी कौतुक करेन, त्यांनी स्टान्स पाहिला होता फलंदाजांचा की यावेळेला ऑफ्टूमच्या बाहेर खूप शफल झालंय. यावेळेला बॅक ऑफ द हँडचा उपयोग केला. स्लोवर 1 चेंडू फेकले, लेग ब्रेक चेंडू फेकला तर कदाचित जाळ्यात फसेल आणि यावेळेला तीच झालं. फलंदाज बॅक टू द डगआउट. धावसंख्या जाऊन पोहोचते 10 धावा. चेंडू फेकून झाले. आतापर्यंत 5 चेंडूचा खेळ झालाय. 52 धावांचं लक्ष्यांचं पाठलाग करताना स्टार्ट अगदी चांगली झाली होती. ती फलंदाज एका साईडला आपण पाहू शकलात पिंकेशच्या बॅटमधून. आता मात्र प्रवीण भोईर आणि महेंद्र हे 2 फलंदाज आहेत. यावेळेला पाहिलं न्याळा हा झेल खूप महत्वपूर्ण असेल. महेंद्रचा हा फ्लॉप शो ठरला गेला होता. स्ट्रोक मात्र खराब होता, परंतु या ठिकाणी दैव देते निकर्म नेते. चेंडू सीमारेषा पार चौकार. चौकार येतोय. हा झेल खूप महत्वपूर्ण होता. जर या सामन्यामध्ये त्यांना वर्चस्व गाजवायचं असेल तर ॲक्युरेट क्षेत्ररक्षण खूप महत्वपूर्ण भूमिका असेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते. ते एकंदरीत 14 धावा 14 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. एक चांगलं आयोजन नियोजन ऑल इज वेल स्पर्धा पाहायला मिळते. आमचे मायबाप लाडके प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत हृदयाच्या अंतःकरणापासून अनिलजी केनी आणि त्यांच्या संपूर्ण टीम कडून. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 14. चला काही करा, जरा स्पीडअप करा गेम. आतमध्ये येणारा चेंडू बॅटची एज घेऊन चेंडू मात्र निघून जाईल. एक धावे करता एका धावेनिशी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ती जाऊन पोहोचते 15 धावा. विजयासाठी अजून सुद्धा 37 धावांचं लक्ष असेल. यावेळेला आपण पाहू शकताय तर जबरदस्त अजून चांगले मात्र स्ट्रोक आहेत. 23 चेंडू एक 5 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर 37 धावा पुन्हा एकदा 15 धावा या फलकावर. 23 चेंडू आहेत आणि 23 चेंडू मध्ये एक माफक लक्ष पाहायला मिळेल. आतमध्ये येणारा चेंडू होता. एक धाव निश्चित स्वरूपात मिळेल का पाहायचं आहे. फेके येईपर्यंत यावेळेला बॅट हवेत आणि फलंदाज बाद. महेंद्र मात्र यावेळेला थोडेसे नाराज आपल्या पार्टनरवर पाहायला मिळतात आणि तंबूच्या आसऱ्याला महेंद्र बॅक टू द डगआउट.
थँक्यू टीचर, थँक्यू. वेलकम बॅक. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 15 रन्स 15 धावा. फलंदाज यावेळेला मात्र सांघिक बाद होतोय धावचीच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट मध्ये येत असताना. ऑफ स्टंपच्या बाहेर होता हा चेंडू, मात्र सुरेख पद्धतीने इंटू द गॅप मध्ये खेळला प्रवीण भोईर. याच्यावर पूर्णपणे जिम्मेदारी आहे, कारण यस, नो अँड वेट या तीन गोष्टींचा संगम पाहायला मिळाला नाही. आणि महेंद्र भोईर यावेळेला थोडेसे मात्र पार्टनरवर नाराज झाले, कारण धावचित बाद होणं म्हणजे स्वतःच्या पायावर स्वतःने कोराड मारून घेण्यासारखं आपल्याला पाहायला मिळतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 16. अप्रतिम हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ चेंडू निघून जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. निर्धावच्या स्वरूपात चेंडूची सांगता होत असताना सचिन पाटील त्या ठिकाणी यष्टीरक्षकाची भूमिका करतायत. खूप चांगलं सपाटीकरण मैदान पाहायला मिळतं आणि शॉट सिलेक्शन तुमचे खूप मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट पाहायला मिळतात. जर मुंबईमध्ये गेलात तर अशी बिलकुल मैदान तुम्हाला दिसणार नाहीत, कारण आज आपण काय होतो खूपच मैदान कमी झालेत. अप्रतिम टप्पा पडल्यानंतर हा चेंडू मात्र यावेळेला निघून जातोय. पॅडला जाऊन चेंडू आदळला गेला होता, पायाला जाऊन लेगबाईचा इशारा रितेश किनी बबलू यांच्या माध्यमातून येतोय. धावांची गती 1च्या मदतीने संघ जाऊन पोहोचतोय. तो फलकावर आपल्याला पाहायला मिळतात ते जवळजवळ 17 धावा. 17 रन्स 52 धावांचा पाठलाग करताना 17 धावा. अप्रतिम खोलवर चेंडू होता, ऑफ साईडला खेळून काढलाय. तत्पूर्वी मात्र एक धाव अर्जित केली जाते. धावसंख्येत भर होत असताना पाहायला मिळतंय चिकी सिंगलच्या माध्यमातून एकेरीच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 18 धावा. 18 रन्स ऑन द बोर्ड लागले जातात. 9ची सरासरी आतापर्यंत पाहायला मिळते. प्रतिस्पर्धी संघाच्या 20 धावा होत्या अमरदीप क्रीडा मंडळ जलसार या संघाच्या. इथे मात्र 18 चेंडू आहेत आणि 18 चेंडूमध्ये विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 34 धावांचं लक्ष. 18 चेंडू 34 धावा. 11.33च्या सरासरीने खेळावं लागेल. अतिशय ग्लॅमर या खेळाला. टेनिस क्रिकेटचा जो आज क्रेज वाढलेला आहे वाखाणं जो की ग्रामीण दुर्गम भागामध्ये खूप मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला पाहायला मिळतात. सिस्टमॅटिक मॅनेजमेंट कसं असावं हे शिवनेरी चषकाने पुन्हा एकदा दाखवून दिलंय. गेल्या वर्षात आपण पाहिलं होतं ही स्पर्धा पहिलं वर्ष होतं, दिमागदार सोहळा होता, परंतु काहीतरी नाविन्य करण्याची उमेद, काहीतरी आमच्या लाडक्या प्रेक्षकांसमोर वेगवेगळ्या करण्याची उमेद या ठिकाणी ठेवून आजच्या या वर्ष दुसऱ्याला आपण पाहतो की कालच्या दिवसापासून सुरुवात झाली आणि आज खऱ्या अर्थानं दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतो. आणि खूप छान पद्धतीने मात्र या स्पर्धेचं नियोजन केलं गेलंय. रात्रंदिवस झटताना हे आयोजक पाहायला मिळाले. या आयोजकांना पुन्हा एकदा माझ्याकडून मानाचा मुजरा असेल. 18 चेंडू आणि 34 धावा. व्हॉट अ मॅच. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये. मोठा फटका अक्रॉस द लाईन. अक्रॉस क्रिकेट इज अ बॅड क्रिकेट. आडवा पट्टा हा तुम्हाला क्रिकेटच्या जीवनामध्ये नेहमीच धोकादायक आहे. क्वचित आणि कदाचित त्या आडव्या पट्ट्याने धावा येतील, परंतु सरळ बॅटने जेवढ्या धावा येतील ना तेवढ्या आडव्या पट्ट्याने एवढ्या येणार नाहीत. त्यासाठी तुमचा कॉन्फिडन्स खूप महत्त्वाची गोष्ट असते. बॅटची एज घेऊन चेंडू निघून जातोय तेवढी सुरउडी आपल्याला पाहायला मिळाली. जसं स्विमिंग पूलमध्ये आपण सुरउडी मारतो त्याच पद्धतीने हे ॲक्शन आपल्याला डाईव्ह पाहायला मिळाली. सुंदर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची साथ मिळते. गुड फिल्डिंग. आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 19 धावा. चेंडू फेकून झाले ते 2 आणि 2 चेंडूच्या समाप्तीनंतर 19 धावा या फलकावर पाहायला मिळतात. अमरदीप स्टार जलसार हा संघ सेकंड इनिंग मध्ये 52 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. आज आमने सामने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाज सचिन पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतात. चला स्पीड अप करा जरा गेम. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 19 धावा. 19 रन्स ऑन द बोर्ड लागल्या जातात. उजव्या हाताने पुन्हा एकदा गोलंदाज.
अप्रतिम ऑफ साईडला कोणीही क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडूचा पाठलाग करतील लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक. गुड फिल्डिंग, क्या बात आहे. सुंदर क्षेत्ररक्षणाची साथ मिळवत असताना पाहायला मिळतोय. मॅग्निफिसंट फिल्डिंग तेवढ्याच वेगाने आला होता आणि एकेरीने धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते 21 या धावसंख्येवर. विजयासाठी 31 धावांचं लक्ष्य आहे अजून सुद्धा. ऑन साईडला फटका चांगला आहे, दमदार फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडूला फेकून दिलं यावेळेला 6 धावांकरता. क्रॅकिंग शॉट, ग्लोरियस. थँक्यू डीजे. या षटकार आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर तब्बल जाऊन पोहोचते 27 धावा. चेंडू फेकून झाले ते 4 आणि 4 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा या फलकावर पाहायला मिळतात. शरद पुन्हा एकदा सज्ज होत असताना आपण पाहू शकता. तर एका साईडला फलंदाज गुरुदास. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. सरळ चेंडू आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या स्वागतासाठी. 6 धावा. ऑन साईडला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता आणि हा झेल कोणतीही चुकी करत नाही. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक गुड कॅच. फलंदाज बाद होताना आपण पाहू शकता. धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. एकंदरीत 32 धावा, 33 धावा, 33 रन्स ऑन दी बोर्ड लागला तर. धावसंख्या फलकावर 33 धावा, 33 रन्स, 3 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झाला आणि विजयासाठी लक्षात असू द्या 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूमध्ये विजयासाठी 19 धावांचं लक्ष्य असेल. 12 चेंडू आणि 19 धावा, 9.50च्या सरासरीने खेळावं लागेल अमरदीप स्टार जलसार या संघाला. छान स्पर्धा आपण पाहतोय. अप्रतिम ऑल इज वेल ही स्पर्धा. प्रत्येक जण या स्पर्धेची स्तुती सुमने उधळतोय आपल्या मुखातून, कारण क्लीन अँड क्विट खूप चांगल्या प्रकारचं आयोजन. चिप शॉट फक्त यावेळेला मात्र दिशा देण्याचं काम केलं. हवेत चेंडू होता, बराच वेळ पाहायला मिळाला. चेक केलं गेलं त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाजाने आणि चेंडू मात्र बॅटवर आला होता. मिडल ऑफ द बॅटने मात्र चेंडू हलकासा मात्र या ठिकाणी आपण पाहिला तर हवेत होता. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 35 रन्स, 35 धावा. चौबाजूने आमचे प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित होत असताना महिला वर्ग सुद्धा आपण पाहतोय. आणि भारतीय संघ महिला विश्वचषकामध्ये आपण 6 तारखेला पाकिस्तान संघाबरोबर सामना पाहणार आहोत. जे मात्र विश्वचषकामध्ये 33 सामने आहेत 33 दिवसांमध्ये आपण पाहणार आहोत. तौरंगा या स्टेडियमवर मात्र तो सामना पाहायला मिळेल. भरपूर वेळेनंतर भारत पाकिस्तान पुन्हा एकदा मात्र कट्टर प्रतिस्पर्धी एकमेकांसमोर महिलांचा सामना पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर 36 धावा, 36 ऑफ स्टंपच्या बाहेर होता. सुंदर फटका तर आहे. एक्स्ट्रा कव्हरला चेंडू मात्र ट्रॅव्हल होतोय जलद गतीने. क्षेत्ररक्षण करतायत, फील्ड करतायत. तत्पूर्वी 2 धावा निश्चित स्वरूपात पाहायला मिळतात आणि दुहेरीच्या माध्यमातून धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 38 धावा. विजयासाठी अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग पाहायला मिळतोय. 14 धावांचं लक्ष्य.
यावेळेला सरळ बॅटने आणि सरळ चेंडू समालोचन कक्षेच्या वरून 6 धावा. क्या बात आहे, जबरदस्त हा फटका पाहायला मिळतोय. 6 धावा येत आहेत. गुड शॉट. किरण या षटकाराने अल्पेशजी भोईर साहेब यांचं मात्र स्वागत केलं जातं या क्रीडा नगरीमध्ये. ऑन साईडला आपण पाहतोय एकदा वर्जित केली जाते, दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता का तर नाही. एकच धावेवर शरदने मात्र यावेळेला जबरदस्त आक्रमकता दाखवले. अप्रतिम फलंदाजीचं यावेळेला आपण पाहतोय. जबाबदारी स्वीकारले आणि जेव्हा जेव्हा जबाबदारी येते ना तेव्हा तेव्हा मात्र खेळाडू खूप चांगल्या प्रकारची फलंदाजी करतो आणि त्या दबावाला न जुमानता चांगली फलंदाजी करणं हे त्याचं कर्तव्य असतं. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 45 रन्स, 45 धावा. विजयासाठी जर आपण पाहिलं तर आता मात्र 7 धावांचं लक्ष्य आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. चेंडू जर आपण पाहिलं तर 4 चेंडूचे खेळ झालाय. उजव्या हाताने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. आतमध्ये येणारा चेंडू हलक्याशा हाताने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं. बॅटची एज या वेळेला निघून जातोय चेंडू सीमारेषा पार. चौकार. धाव संख्या जाऊन पोहोचते फलकावर एकंदरीत 49. नोचा इशारा, पंच नोचा इशारा या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळतात. येस, नोचा इशारा या ठिकाणी पंचांनी दिलेला आहे. ॲक्युरेट लक्ष त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. करुणाकर कोटियन सर त्या ठिकाणी आपण पाहू शकतात. आणि फ्री हिटचा सिग्नल. सोने पे सोहागा. जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपण पाहतो. यानंतर शिवनेरी संघ मात्र 2 हात करणार आहे. श्रेयस 11 खारडी या संघा विरोधात. धावसंख्या 50. विजयासाठी 2 धावांचं लक्ष असेल. गेल्या मॅचचा हिरो ठरला गेला होता हेमंत, परंतु या मॅच मध्ये आतापर्यंत आपण पाहतोय थोडासा बॅकफुटला येत असताना त्या ठिकाणी श्वान आपण पाहू शकतायत मैदानात मॅचचा आनंद घेतोय. बॅक टू द बॉलर जरूर खेळला गेला. एकदा वेगाने दुसऱ्या दिवसासाठी प्रयत्न आणि श्वानला मात्र या ठिकाणी चेंडू जाऊन आदळतोय. आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर विजयाची मुहूर्तमेढ पुन्हा एकदा रोवले गेले. यावेळेला आपण पाहू शकतात वेगळे क्षण त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. कॉंग्रॅच्युलेशन अमरदीप स्टार जलसार अँड हार्ड लक अमरदीप क्रीडा मंडळ जलसार. अमरदीप स्टार जलसर संघ